तर मंडळी, हिवाळा असो, उन्हाळा असो वा पावसाळा असो, आपल्याला तुरीचे पराठे आता प्रत्येक सीझनमध्ये खायला मिळतील माझ्या पद्धतीने. तर तुरीचे जे वाळलेले दाणे असतात ना, ते आधी भिजत घालायचे रात्रभर. त्यानंतर त्याला कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. नंतर त्याला मॅश करायचं आणि आपल्याला हवे ते भाजीपाला आणि हवं ते पीठ घालायचं. कुणी कणिक घालतं, कुणी ज्वारीचं पीठ घालतं, बाजरीचं पीठ घाला किंवा बेसन घाला, जे आवडेल ते. आणि जे मसाले रेग्युलर वापरातले आपल्याला आवडतील ते देखील घाला आणि छान मळून घ्या. थोडं थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्या आणि बस त्याचा डो बनवा आणि थोडा वेळ रेस्ट करायला ठेवा, 15 ते 20 मिनटं. आणि चपाती करायला घ्या, म्हणजे पराठे करायला घ्या. असे जाड जाड छान त्याला असं लाटून घ्या आणि तवा गरम करून तव्यावर टाका. हवं तर तूप टाका, बटर टाका किंवा तेल टाका, जे तुम्हाला आवडेल ते टाकून भाजून घ्या. तर असे बनतात आपले तुरीचे गरमागरम पराठे. हे खूप पौष्टिक असतात. आता प्रत्येक ऋतूमध्ये खायला मिळतील आपल्याला. वाळलेली तूर घ्यायची, भिजवायची आणि बनवायचे. झालं. ही सोपी ट्रिक वापरून तुम्ही प्रत्येक ऋतूमध्ये तुरीचा पराठा खा. हा खूप हेल्दी असतो, खूप पौष्टिक असतो. मुलांच्या टिफिनला द्या, तुम्ही डिनरला खा. आणि अशाच नवनवीन रेसिपी जाणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.